नवीन ब्लॉगला आपण सध्या सुरुवात करतोय आणि सध्या आलो आपण रानात, कारण की आत्ता गाडी काढण्यासारखी नाही म्हणून मी आलो आता रानात फिरायला. उलट छोटासा एक ब्लॉग आपण जरा बनवू आणि एक टाकू जरा यूट्यूबला. कारण काय होतं, किती दिवसांनी आपण ब्लॉग बनवतोय, कारण अनेकदा ब्लॉग बनवताना कंटाळा येतो जाम, त्यामुळे मी बनवत नाही. गाडी काढणार होतो बाहेर, पण पावसामुळे गाडी काढली नाही. बघू शकता किती पाऊस आहे इकडे. कोकणात भरपूर पाऊस असतो, कारण इकडचं नेचर असं आहे ना, भरपूर जाम पाऊस आहे इकडे, सतत पाऊस पडतो आहे. त्यामुळे गाडी पण काढू शकत नाही आपण बाहेर. दोन तीन दिवस थांबला होता पाऊस, पण का लयच पडतो आता. तर कारण आलो आता डोंगरामध्ये फिरायला, असंच संध्याकाळचा फिरतो, जरा कंटाळा येतो घरी बसून बसून, म्हणून आता ब्लॉग बनवतो आहे. नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला. आता बघतो, कारण भरपूर पाऊस आहे, कधी घरी पण जायचं आहे. बघूया आता. गाडी पण काढणार होतो आज, तर मला एक ब्लॉग बनवू, पण कारण पाऊस काय गाडी काढायला देत नाही. कारण ह्या साईडला ना भरपूर मी आता आलो तिथे भरपूर कोणा प्राणी दिसतात, पण आज कोणी दिसत नाही. एखादा मोरबीर असतो या ठिकाणी. बघू शकता इकडचं नेचरच असं की मोरबीर दिसतात या साईडला, भरपूर प्राणी दिसतात संध्याकाळच्या टायमावर. आता कोणच दिसत नाही. ते समोर बघू शकतात, रेल्वेचा मार्ग आहे, दिसत नाही. थोडासा झूम करून हा समोर पट्टी दिसते, ती कोकण रेल्वेची आहे. इथून खालून बोगदा आहे आमचा, टनल. इथे एकदा ॲक्सिडेंट झालं होतं मोठं, एकदम झाले भरपूर 15-20 वर्ष झाली असतील आय थिंक. त्यामुळे आता तिथं फक्त ते रेल्वेचे चाकं राहिले आहेत तिथं, फक्त मेली होती तिथं. भरपूर प्रमाणात एकावर एक डबे चढले होते तिथे. त्यामुळे पावसामुळं गाड्या पण लेट आहेत खूप, तर मग गाड्यांचे टायमिंग पण चेंज झालेलं आहे. चला तर हा ब्लॉग इथंच स्टॉप करतो. नवीन ब्लॉग पुढच्या वेळी बघा. धन्यवाद.